नमस्कार, मी सृष्टी. तर मी आज बनवते दुधी चणा डाळ. गरमीचा सीझन चालू झाला आहे, तर म्हटलं चला तर मग आपण काहीतरी असं थोडं हेवी नाही, थंड असं साधंच काहीतरी बनवूया. तर मी दुधी चणा डाळ बनवते. तर त्याच्यासाठी मी मार्केटमधून दुधी घेऊन आली होती. फ्रेश दुधी आहे बघा. ते आता साफ करून घेते आणि मग छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेईन. गावाकडे लोक रानामध्ये जेव्हा काही काम करण्यासाठी जातात त्यावेळेस पाठून जेव्हा न्याहारी जाते, तर त्या न्याहारीमध्ये ही चणा डाळची भाजी आणि भाकरी, तांदळाची भाकरी ही असतेच. तर तुमच्याकडे पण सुद्धा कोणी बनवत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. उन्हाळ्यामध्ये दुधी हा एक थंड प्रकार आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही दुधीचा हलवा या दुधीचा ज्यूससुद्धा पिऊ शकता. शरीराला थंडावा मिळतो. तर जास्त मसालेदार तेलकट ही गरमीमधून खाऊच नाही. तर आता मी त्याच्या भाजीसाठी टमॅटो वगैरे कट करून घेते. टोमॅटो, कांदा हे सगळं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. आपल्याला तडक्यासाठी हे लागणार आहे साहित्य. तर मी हे टमॅटो कट करते. अशाच काही गोड आठवणी येतच असतात. माणसं जसजशी मोठी होतात, पण आठवणी मात्र कायम लक्षात राहतात. तर तर तुमच्याकडे सुद्धा न्याहारीमध्ये असं काय कोणत्या भाज्या घेऊन जातात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर मलासुद्धा माहिती पडेल की माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता. थँक्यू सो मच. चला तर मग आपला मसाला बारीक करून कट केलं आहे. तर आता आपण कुकर ठेवून फोडणीची तयारी करूया. तर गॅसवरती कुकर ठेवलं आहे. कुकरमध्येच टाकायचं आहे जिरा. तेलामध्ये जिरा ॲड केलं आहे, लसूण, कढीपत्ता, छान तडतडवून द्यायचं आहे. मिरची ॲड केले. तर याच्यामध्ये आपण काही मोजकेच मसाले टाकलेत आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये आपण ॲड केले. तर मी आता नमक ॲड करते आणि त्याच्यामध्ये आपण तिखट मसाला घेतला आहे. तिखट मसाला ॲड केला, हळदी पावडर, गरम मसाला आणि धनिया पावडर. आणि मेन सिक्रेट म्हणजे आपण सांबर मसाला ॲड केला आहे. सांबर मसाल्याने त्याची टेस्ट एकदम छान लागते. तर मग मी ते ॲड केलं आहे. आता मी दुधी चणा डाळ ॲड करून घेते आणि आपण जेवढं आपल्याला हवं तेवढं क्वांटिटीमध्ये, जसं रस्सा हवा की दाटसर हवं आहे तर त्या क्वांटिटीमध्ये आपण पाणी ओतायचं आहे आणि मग कुकर लावून घेतो आहे. तर आपली दुधी चणा डाळ ही रेडी आहे. या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.